कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे। पाणी पातळी वाढल्यानं दर्ग्याला चहू बाजूंनी वेढा बसलाय। कल्याण खाडीजवळील दर्ग्यात 10 जण अडकल्याची माहिती। कल्याण खाडीजवळील दर्ग्यामध्ये 10 जण अडकल्याची माहिती आहे। खरं तर पाण्याची पातळी वाढल्यामुळे दर्ग्याला चहू बाजूने पाण्याचा वेढा बसल्याची माहिती आहे आणि त्यामुळे डोंबिवलीमधून ही काही दृश्य सुद्धा आपण त्या अनुषंगाने पाहतोय। कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी वाढली, पाणी पातळी वाढल्याने दर्ग्याला चहू बाजूने वेढा बसला आणि दर्ग्यामध्ये 10 जण अडकल्याची माहिती आहे। ही दृश्य रात्रीची आहेत त्यामुळे स्पष्ट काही दिसू शकत नाही, मात्र पाण्यातून चालण्याचा प्रवास करण्याचा प्रयत्न करणारी ही माणसं आपण पाहू शकतो। या दृश्यांमध्ये डोंबिवलीमधून आपण पाहतोय। अधिकचे तपशील घेऊया आपले प्रतिनिधी योगेश गोडे यांच्याकडून। योगेश, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे दर्ग्याच्या परिसरात किंवा मग खाडीच्या परिसरात? सर, आता सध्या तरी पाण्याची पातळी ही आता कमी झालेली आहे, मात्र या दर्ग्याच्या शेजारी असणारा संपूर्ण परिसर हा पाण्याने भरलेला होता आणि या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। या ठिकाणी 10 जे नागरिक होते ते फसले होते, मात्र पालिका अधिकारी असेल किंवा पालिकेच्या अग्निशामक दल असेल यांच्या मदतीने त्यांना रेस्क्यू करण्याचं काम हे सुरू केलेलं होतं आणि हे कोणत्याही प्रकारे या ठिकाणी मनुष्यहानी झालेली नाही, कोणाला इजा झाली नाही आणि चांगल्या पद्धतीने महापालिका जे अग्निशामक दलाचे अधिकारी आहेत त्यांनी यांना रेस्क्यू केलेलं आहे। आता सध्या पाण्याची परिस्थिती ही पातळी ही कमी झालेली आहे, मात्र पाणी सतत जर सुरू राहिलं तर पुन्हा एकदा पाण्याची पातळी ही वाढण्याची शक्यता आहे। बरं, या सगळ्या शक्यतेकडे लक्ष असू द्या योगेश। तुर्तास धन्यवाद या सगळ्या तपशिलांचा।